गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्या धन्नोला घेऊन आलो. काही दिवस आपली धन्नो बंद होती कारण जरा काम आलं होतं आपल्या धन्नो मध्ये, तर रिपेअर झाली आपली धन्नो. तर आज घेऊन आलो. काय लांब जायचं प्लॅन नाही, जाऊ पण कुठं पण जाऊ असं ब्लॉग काढू. पर आपला एक गोल असणार आहे पनवेलचा. खूप जणांनी म्हणले की जाऊ शकणार नाही, यायला 10-12 तास लागतील असं तसं. पण आपण जाऊ, किती बी तास लागू द्या, काय बी होऊ द्या, पण आपल्याला जायचे. काय माझ्या डोसक्यात बसले ती जायचे म्हणल्यावर जायचे, विषय क्लोज. बाकी काय नाही, किती बी तास लागू द्या, काय बी लागू द्या, आपल्याला सकाळी उद्या किंवा परवा आपण ते तिथं जाणार, पनवेलला जायला निघणार. ट्राय करणार. असं तर गाडीनं 1-1.5 तास लागते, तर आपण सायकलीवर आहोत तर विचार करा किती तास लागतील. ती पण तास लागू द्या, पण जाणार आपण 100%. आता तर दुसरीकडे चाललो मी, म्हणजे जवळ जाणार आज, कारण की मोबाईल मध्ये नेट नाही, मॅप पण चालू करू शकत नाही मी, नेट नाही म्हणून. तर जवळ जे मला रस्ता माहिती आहे तिथं जाणार. बस बघू आता पुढे काय विषय काय नाही. मित्रांनो, तिबडी बेलापूरच्या जवळ आला, पण नेट नाही म्हणून रस्ताच का नाही गेले मला. अहो का इथे 2 रस्ते आहेत, एक इथे एक जायचं आहे आणि एक सरळ एक जायचं आहे. सरळ हे आता नेमकं हे रस्ता आहे का हे रस्ता आहे मला काहीच कळना गेलं. नेट पण नाही मॅप बघायला. भाऊ का तर तुक्का मारावा लागेल आणि जावं लागेल कुठल्या तर दिशेला. मला तर वाटते या दिशेला जावं, या दिशेला लय सगळ्याच गाड्या चालल्यात या दिशेला. बघू काय विषय, थांबा बघतो काय विषय आणि काय नाही. मित्रांनो, आता मला एक असं भारी वेळ काय तर दिसले, मंदिर आहे. तुम्ही बघू, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा मंदिर बघा, मस्त मस्त वाटायले. काय दिसायला एकदम भारी दिसायला, एकदम दिसायला. बेलापूरच्या वाटरला लागला, तर लय जंगल आहे. माझी फाटून चालले, आणखी माझ्यात एक तर नेट नाही. काय झालं बिल तो फोन लावाय काय रिचार्ज नाही ना काय नाही. तरी पण थोडं पुढे जाऊन बघाव, थोडं जर लयच रिस्की वाटलं तर मी परत येईल. बघू पर जाऊ थोडं पुढे, काय विषय कुठवर जाऊ शकतो आपण ते बघू. ठीक आहे, चला. मित्रांनो, एकदम डोंगर जाग्यात आला. हो का, डोंगर बघा, हो का, आणि मंदिर चक. मला तर भीती वाटायला की कसं जाऊ, कसं. आजकालचं कल्चर चांगलं नाही. भेंडी कोण मला 4 पब्लिक पकडतील, काय मारतील फिरतील, मायाला करणार माझ्या बरोबर. तरी बघू थोडं पुढे जाऊन बस करणार आम्ही. हो का, बघू मला जिथवर जाते तिथवर जाईल, तर नाही तर बघू जरा रेस्ट घेतो मी. रेस्ट कुठलं टेम्पल आहे काय माहित नाही, पण भारी दिसाले. हो का, या रोडानं मी चालला होता सरळ, या रोडानं. आता जरा मला वाटले पुढे जरा बरं असेल, कंपनी असतील. पर इथं पाठी नुसतं डोंगरदऱ्या होती, नुसतं डोंगरदऱ्या. आता बघू जाऊ ता या रोडनं सरळ. जर थोडं ट्रॅव्हल करू जा पुढे, मग आपण रिटर्न येऊ ता. कारण की आपल्याकडे काय सोय बी नाही, नेट बी नाही माझ्या मोबाईल मध्ये, म्हणून जाऊ ता थोडा आणि येऊ ता परत. चला मित्रांनो, बेलापूरला पोहोचलो. बेलापूर, सिवडी बेलापूर. तुम्हाला दाखवू का, हो का, बेलापूर टर्मिनल.
नाही आज इथवरच पोहोचला. तर भारी वाटायला की रोज एक एक स्टेशन मी पुढे पुढे चाललो रोजच्या रोज. म्हणजे काय दिवस बंद होती आपली धन्नो, पण म्हणजे ते गॅप सोडून रोज कुठं ना कुठं चाललो हर एक नवीन स्टेशनवर. स्टेशनला बी का, कारण की तुम्हाला दाखवा की बाबा हा आला इथं म्हणून. तर मी असं कुठेही फिरू शकतो. तुम्ही मला जागा सांगा रे, जागा सांगा कुठं कुठं जाऊ आपल्या मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये. आणि ते बी असं सांगा की मी सायकलीवर जाऊ शकेल, समजलं ना? असं सांगा. मग तुमचा भाऊ हरिकाची कमेंट वाचणार आणि तिथे जाणार. तेव्हा ते टेम्पल लय भारी आजू पण दिसेल का? तो ते टेम्पल तेव्हा हो इथं तेव्हा ते टेम्पल तिथलं वरचं भारी वाटाले. शिवडी वेलापूरला आला. अजून ह्याच्या बी पुढे जायचे, पण तेवढा स्टॅमिना आता नाहीये, कारण हप्ताभर तर सायकल बंद होती म्हणून काय सायकल चालवणं नाही, पळणं नाही, काय नाही. तेच घरात बसणं, उठणं, खेळणं ते चालू आहे. पर 4-5 दिवसानंतर मी जेव्हा रिकवर होईल ना, प्रॉपर रिकवर होईल ना, तेव्हा तुमचा भाऊ जाणार म्हणजे जाणार पनवेलला. ट्राय मारू अर्ध्यातून बी वापस आल्यावर काय हरकत नाही. पर ट्राय मारू, 1 वेळा मारू, 2 वेळा मारू, 3 वेळा मारू, पर जाऊ. मला लय जण म्हणले की तू जाऊ शकणार नाही, आणि गेला तरी तुला 10-12 तास लागतील, हे ते बक्कळ काही. पण तुमचा भाऊ जाणार म्हणजे जाणार. 10 तास लागू द्या किंवा 12 तास लागू द्या, पण एक बार ट्राय करू द्या. ट्राय केल्यानं कोण कमी होणार आहे का, काय होणार आहे का? करू आपण ट्राय. बघू आता. आला बेलापूरला, पाठी दिसतच असेल तुम्हाला. तर आता थोडं बसतो, 5-10 मिनिट शांती घेतो, मग निघतो घराकडं. चला बाय. लय थकलो, कारण आपली धन्नोला चलवाय आपल्या लय मेहनत चालली आहे. कारण की लय जाम आपली लय जाम धन्नो आहे. पाय बी भरलेले तर लय भरलेले, तर मेहनत बी लय फट्टे चालले चलवायला आपल्या धन्नोला. 10 वेळा ब्रेक बसाले, काय ते म्हणजे लय फालतू विषय चालू आहे. तरी तुमचा भाऊ नॉन स्टॉप चालवायला सायकल, नॉन स्टॉप. एकानं तर कमेंट केलं तर मला, नॉन गिअरची सायकल चालवायलाच म्हणून. मी म्हणलो भाऊ नॉन गिअरची बी चलते आहे, फक्त ह्याच्यात दम पाहिजे, ह्याच्यात खालच्यात दम पाहिजे फक्त. आपट मेहनत लईच चालू आहे, फक्त तुमच्यासाठी मेहनत चालू आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवायला की सायकलीवर पण जाऊ शकतो आपण. गाडीवर तर सगळेच जातात हो, सगळेच जातात. आपण काय तर युनिक करावं असं माझ्या डोसक्यात आलं, म्हणून आपण आपल्या अन्नसोबत निघाला इकडं तिकडं कुठं पण. पर मेहनत लय चालू आहे, तुम्ही बघत राहा. असंच तुम्हाला मी भलत्या ठिकाणी जाऊन दाखवणार. मला असे एक प्लेस पाहिजे की ते लयच भारी असेल, जे वातावरण मस्त, व्ह्यू दिसणार, हे ते. तुम्ही सांगा रे, मला कसं एवढं माहित नाही. तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये कुठं जाऊ, तसली जागा मला सांगा, मग मी जाऊ. मला पण भारी वाटेल आणि तुम्हाला पण भारी वाटेल की मी सगळं दाखवतोय. तर निघाला आता घरला. आता पाण्याची एक बॉटल घ्याव, 10 रुपये आहेत खिशात, 10 रुपये गरीबी, 10 रुपये आहेत. जावं घरला, रस्त्यात पाणी बॉटल घ्याव, पाणी प्याव, चिल व्हावं एकदम. मग आता भोवा जाऊ का, नॉन स्टॉप जाऊ. आता काय विषय नाही, आता नॉन स्टॉप आपल्या धन्नो सोबत. पाण्याची बॉटल घेतला, पिऊत निघूत आता थेट घरला. मध्ये मध्ये दाखवेल तुम्हाला काय काय चालू आहे, काय काय नाही, काय हे ते. आपल्या धन्नोला दुकानापाशी उभा गेलो. चला पिऊता पाणी, निघूत. चला बाय.
मजा आली आज. लय दिवसानं आपली धन्नो ला घेऊन आपण गेलो कुठं तर आता हप्ता दीड हप्ताभर बंदच होती आपली धन्नो, बंदच होती. मग आज लईच मजा आली, लईच आती. कारण की एवढ्या हप्त्यानंतरचा सबर नंतर आपली धन्नो नीट झाली. मग आपण निघालो. आज काय आयडिया नव्हती तिथं जायचं, पण अचानक उग डोसक्यात आले की चला बेलापूरला जाऊ. थोडं स्टेप पुढे निघावं. तर गेलो. आज मजा आली. आज भले नेट नसून आज मॅपवर नाही, आज आपण चौकड बघून इकडे तिकडे विचारून गेलो आपण. ते पण ठीक आहे, नाही तर रोज काय विषय नाही, रोज आपल्याकडे नेट तर राहतेच. आज मजा आली. मला कमेंट करा कुठं जाऊ. नवी मुंबई मध्ये जा, आणि ते पण सायकलीवर आहे हे लक्षात ठेवा. नाहीतर मनसाल इकडे जा तिकडे जा तसं होणार. सायकलीला लक्षात घेऊन विचार करा की कुठं जाऊ शकतो मी सायकलीवर. तुम्ही कमेंट करा, आपण प्रत्येकाची कमेंट पूर्ण करूच. चला आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला बाय.